तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आम्ही आज जाणार आहे रायरेश्वरला. तर माझ्यावर आत्ता माझा मोठा भाऊ आहे आणि ही बहीण आणि ही 2 आत्याची मुलं आहेत माझ्या. तर आम्ही सगळे जाणार आहे. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. जे कोणी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मज्जा करणार आहोत. हा, फुल एन्जॉय गाईज. तर चला बघत राहा शेवटपर्यंत. आम्ही आता डोम डॅम वर आहे आणि आता डोम डॅम यांना दाखवणार आहे आणि मग इथून पुढे जाणार आहे. चला, काही यांना दाखवायचं डोम डॅम. बघा किती एक्साइटमेंट झाली यांना. ओय, इथला ब्लॉक काढला डायरेक्ट 900ला गेला, डायरेक्ट 900च्या वर. काहीच तुम्ही इथला ब्लॉग आधीच बघितलाय. त्यानंतर काय म्हणशील? हो, व्हिडिओ शूट. सिद्धू भाऊ उडी टाकायची काय? मला असं वाटतं आता ह्याच्यात उडी मारावी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. डायरेक्ट खाली विषय खोले. अंदर जावं पाण्याचं गेलं. इथून वर जाता का? चला जाऊ. आम्ही जातो वर. खतरनाक व्ह्यू दिसतोय. कोण येते? जरा शूट हे करतो आम्ही इथं. अरे ती कुठे गेली? लिपस्टिक लावत असते. चल चल लवकर. फायनली आम्ही एवढ्या जवळ आलोय, बघू शकताय. जोईनी कसं वाटतंय? एक नंबर दाखवते. एक नंबर आणि 2 दाखवते. ऐकलंय खतरनाक विषय. आम्ही इथून फिलिंगला खतरनाक आहे. तुला असं वाटतं पाणी चिंपड देतो तरी अंगावर. बघत राहा. आम्ही आता शूट हे करतो आणि मग आम्ही इथून निघतो. चला ओके. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय आणि आम्ही आता खायची बॅग आमच्याकडे घेतली आणि विषय बोल करणार आहे. सगळा आमचा प्रोटीनचा हे डाएट आहे आमचा सगळ्यांचा. हे बघा चिखलाची रबडी. काहीच तुम्हाला काय वाटतं, आम्ही ही गाडी घेऊन जावं का ही गाडी घेऊन जावं? आम्ही कधी पोचीन ही गाडी घेतल्यानंतर. सिद्धू तुला काय म्हणायचं यावर? मला तर वाटतं ही गाडी घेऊन जावं जरा. ही गाडी घेऊन गेलो तर आम्हाला पुढच्या वर्षी डायरेक्ट पुढे जावं वाटते. पण पाऊस वारं थंडी लागणार नाही त्या गाडीला. पाऊस वार थंडी सगळं लागेल मग. लागेल. चला त्याचा कमीत कमी वापर करा. भेटूया आपण डायरेक्ट आता रायरेश्वरच्या पायथ्याशी. मित्रांनो, आम्ही चिखलाच्या रबडीतनं आलोय आणि आता आलोय डायरेक्ट डोम डॅमवर. कारण की बघा पायाची अवस्था काय झाली आमच्या. आणि गाडी आणली डायरेक्ट धुवायला. विषय खोल. गाडीचं टायरच जाम. धुतो आणि मग निघतो. ह्यांना आता किती वेळ लागते काय माहिती. पण इथून 2 हे बघा कसं दिसतंय व्ह्यू. दाजी आमचे ऐकत नाही आता. जाशील पाण्यात बाळा. काहीच बदक बघा. इथून वातावरण खूप मस्त दिसतंय. आम्ही मागाशी त्या साईडने येत होतो, आता डायरेक्ट ह्या साईडला. आणि इकडून हा रोड जातो रायरेश्वरला. तर आम्ही तिकडे डायरेक्ट रायरेश्वरच्या पायथ्यालाच भेटूया, कारण की इथं मध्ये आधी नको भेटायला. चला बाय. काहीच आमचे दाजी बघा टायर धुवूनच काढणार होता डायरेक्ट. होय दाजी, टायर धुवूनच का? विषय खोल. फ्री सर्व्हिसिंग. आलो चला चला काहीच.
काहीच आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहे, पण आम्ही जायच्या आधी थोडं प्रोटीन घेतोय आणि प्रोटीनसाठी आमचं काय बघा प्रोटीन काय नाही वाटलं. मित्रांनो आम्ही अर्धा डोंगर पार करून वरती आलोय आता आणि आम्ही थांबलोय तर आता सह्याद्री कॅप्चर करायला आणि आता कॅप्चर करतो आम्ही आणि तुम्ही पण बघा, तुम्हाला दाखवतो काय काय पॉईंट येते. चला बघत राहा. बघू शकता तुम्ही आम्ही इथून खालून आलोय आणि आपल्याला जायचं आता वरती गाईज. इकडं रायरेश्वर खतरनाक मध्ये विषय. आणि हे बघा इकडे जे समोर जे दिसतंय ते बलकवडीचं धरण आहे आणि हे आपल्या धूम धरणाचा शेवटचा टप्पा. बॅकवॉटर विषय खोल. जंगल कसलं आहे. मित्रांनो आम्ही फायनली पोचलोय आता, म्हणजे इथून स्टार्ट आहे आपल्या रायरेश्वरला आणि इकडून आहे इकडे ह्या साईडला केंजळगड आणि ह्या साईडला आपला भोरचा भाग आहे सगळा. म्हणजे इकडून भोरकडून येतात, भोर मार्गून ह्या साईडून येतात सगळे. हे बघू शकता हा सगळा भोरचा परिसर आहे आणि आपल्याला जायचं आहे आता तिथं वरती. काही छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात का खतरनाक मध्ये. दुखवत एवढं खतरनाक आहे इकडं. दाजीला को बोलूया का मग सिद्धू दाजी आमचा दाजीला दाजीच बोलतात. चला होत राहा इथं पुढे इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही पायथ्याला आणि आम्ही आता चाललोय चहा प्यायला. चला चहाला इथं पण बघा एवढा वरती पण हे हॉटेल, छोटस हॉटेल स्पॉट, हॉटेल सावित्री. आमचं 5 स्टार आहे. चला चहा पितो आता जरा आणि मग सगळं चालू करतो. गाईज भजी विजी राहू दे तोवर आम्ही हे बघतो रोपवे आम्हाला सापडले दाजीला. पण हे रोपवे नाही ह्यात माल हे वरती न्यायला, म्हणजे किल्ल्याचं काम चालू होतं थोडा दिवस, त्यासाठी ह्यातून माल वरती न्यायचा असा रोपवेनी. तर तेच आम्ही बघायला आलतो. तर काहीतरी सूचना लिहिल्या आता ते तुम्ही वाचा, मी नाही वाचणार. चला जाऊया भजी खायला. संग्रामदादाच आहे सगळं. हो काहीच वॉटरफॉल. वाघ चढून आला दरीतून वाघ आलाय. दरीतून पण ते वाघ शिकार करून आलेला आहे. वाघिणीची शिकार करून आलेला आहे. वाघीण राहिली खाली काय वाघिणीची शिकार. काकांचं नाव वगैरे घ्या. भजी काकांचं नाव. पुन्हा आल्या इथंच भजी खावा. पुन्हा आल्या इथंच भजी खायला या. शेकतोय आम्ही गाई जिथं. ताज्या खूप थंडी आहे. काय म्हणतो काय बोलतोय झालं की आता. हा नाही परत एकदा. हा रिपीट. अत्यंत उत्कृष्ट अशा खमंग कुरकुरीत भजी कुठे तयार होतात का तिथे भेटतील. इकडे नको करू. जॉबचं मार्केटिंग काही शेकतो आम्ही. गाईज या भजी थंडीमध्ये असं शेकत तिथं म्हणजे खायचा आनंद खूप मस्त आहे. मस्त आहे. तुम्ही पण अनुभवा. स्वर्ग म्हणतात. काहीच भजी हे खाऊन झाले आता आणि आम्ही आता निघालोय. चला स्टार्टिंग करतोय आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवाय. चला चला महाराजांच्या हो दाजी ऑन स्पीड. जोशात आहे. दाजी ऑन स्पीड. आता जोश दाखवाल आणि वर 5 मिनिटात बसेल. 5 मिनिटात गेलो कळणार तुम्हाला.
हे त्यांना घेऊन सोबत चले थांबतो. हो काही जिकडून पण रोड आहे म्हणजे या साईड मध्ये. हे अकुठ राहिले दमले काही दमले सिद्धूदाजी. होय होय इथून करा पायऱ्या आहेत इथून अजून वरनं पण आहे जास्त पण इथून काय. व्ह्यू बघा गाईच. ए बघ रोपे रोपेची वायर. दमली आमची बहीण. आमची वहिनी वा किसरा टाइम नाही वहिनीचा. इकडे हाते काहीच मित्रांनो आम्ही अर्ध्यापर्यंत चढून आलोय आता आणि आता मेन पॉइंटला आलोय म्हणजे हिडनच्या इथं. आमच्या दाजी काहीतरी तुम्हाला सांगणार आहेत ते ऐका. रायरेश्वर किल्ल्याचा हा सगळ्यात महत्वाचा आणि अवघड मार्ग आहे. हा जर तुम्ही क्रॉस केला की तुम्ही रायरेश्वर किल्ल्यावर पोहोचणार. ओके मंडळाला तुम्हाला काय. आमचे गाईड खूप चांगले आहेत. गाईडांना सगळं माहित आहे इथलं. ओके ते आलेले आहेत ज्योत घ्यायला. त्यांच्या जिल्ह्यात आपण आलोय त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात आलोय आपण. ओके ओनली संग्राम दादा समर्थक. चला चला तर चढूया. दरत दरत चला रे. सिद्धूदाजी आहे वरती थोडं दाखवायला. फॉलो काहीच खतरनाक रोड आहे इथं. शिडा बा की असं डायरेक्ट उभंच आहे त्यामुळे खूप भीती वाटते. बाकी काय विषय नाही. हो ना. कसलं वाटतंय खालचं. काहीच नुसतं सारखं काहीच. इथून तर वरती छोट्याले पायऱ्यात. हे बघा ह्या छोट्या पायऱ्या सगळ्यात. काहीच माकड. इकडे सगळा माल येतो इथे वरती खालून. हे तर नसरळ असे तरच धरतच चाल आपला. अरे इथं बघ पुचलीत काय. छोटा वॉटरफॉल. आईच फायनली पोहोचलोय आम्ही रायरेश्वर. काय म्हणलं सिद्धेश. नाही बसायला खतरनाक केलं काय पण मला. इथून फक्त आता अर्धा किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. हा त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्यांनी शपथ घेतलेली महाराजांनी आपण दर्शनाला जातो. महाराजांनी जिथे शपथ घेतली तिथे बसणार आहे. ओके आमची बहीण नमली. घेतो नुसतं पाणी. अरे कमॉन हळूहळू डायरेक्ट खाली. अरे इथं पण दुकानी वडापाव मिळणार चाय कॉफी आहे का. एवढ्यावर खालचे रोपवेच एंट्री बघा इथे संपते. त्यांना दाखव. हा एंट्री इथे संपते. काहीच हा अशक्य गोष्टी शक्य झाल्यात का ते. या रोपवे मुळेच किल्ल्याचे डेव्हलपमेंट चालू आहे. डेव्हलपमेंट चालू आहे. ओके आणि अजून चालू राहील. हा खूप अशी डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे. आम्ही आलो रोपवेच्या डायरेक्ट टॉकला. आता काहीच अतिशय सुंदर असा खाली सुंदर असा नजारा आहे खाली. व्ह्यू आहे. खालून तो दाखवतो काय व्ह्यू आहे खतरनाक. रोड आलोय आम्ही. काहीच वाटतं ना हे का वाटत. चला हाय ताण. चल सिद्धेश चलत चलत. मित्रांनो छोटा वॉटरफॉल आणि इकडं फुले बघा खतरनाक लागले. ध्वज फाटलाय काहीच. तर आम्ही ध्वज आणणार पुढच्या वेळेस आल्यानंतर इथं लावणार का रे. हो फॅन्स खूप मोठी ओळख आहे. अभिनय आई त्याला अजून पुढे जायचंय पण तो आता
अरे दाखवला निसर्ग, फुलं बिलं सगळं दाखवलं. देश कॅप्चर. या तुम्ही पण बघायला. आहे एवढा वर तळ. बोल की भैया त्याच्याबद्दल. सिद्धेश, हा बोल सिद्धेश. पवित्र राखा. राखणं गरजेचंच आहे किल्ल्यावर. कचरा वगैरे करू नका. पण हे पाणी हा, जास्त ह्या गाईडना जास्त माहिती आहे. गाईड दादा सांगा ना मला थोडीशी माहिती. गडावरती असे पाणी डबके म्हणजे तळे वगैरे दिसले तुम्हाला तर त्याचे पवित्र राखा. कचरा वगैरे त्यामध्ये करू नका. अच्छा, हा सगळ्या समजलं. आमच्या सोबत आहे एक कचरा बघावणारा. त्याच्यापेक्षा टाकून देऊ शकता तुम्ही. हा एक माणूस. स्वच्छ भारत. हॅशटॅग. प्रेरणा मग काय म्हणलीस तू? हे हॅशटॅग. नाही नाही आहे ना हा. हिंदी हिंदी महासागर सिद्धेश. हिंदी महासागर दिसतोय. आणि प्रेरणा इथे म्हणली ही नदी आहे. इथली वरची नदी कुठे आहे? गाईड मी सॉरी. ओके सर. माझं त्या दिवशी तर चालतं. सिद्धेश तिकडून या. तो तिथं या. काय ऐकायचं. ओके, फोटो घ्यायचा तुमचा आता. अरे पाणी आता म्हणत्या कशी पाणी उडव. मित्रांनो, आम्हाला फायनली ऊन लागले. आणि ऊन लागले बोलताच पाऊस यायला सुरुवात होईल आता. काय करायचं. रेड्डी आहे नाही. ऊन लागल्या भारी वाटते का पाऊस लागल्या? दोन्ही पण. ऊन कडक नाहीये ना म्हणून ठीक. हा मी तर मग चालायला तर ऊन मागाशी आता थंडी एवढी जास्त वाटते. ऊन कधी येते. चलो गाईज, तिथून पुढून आलो आत्ता निघून. म्हणजे आता थोड्या उशिरात पोचायला आलो आम्ही. आणि या पाण्याच्या कुंडाजवळ आलोय का. तिथं आम्हाला काय दिसलंय तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट बॅक कॅमेरा. तर आम्ही या साईडून आलोय आणि आता आम्हाला इथं काय दिसतंय. साप हे वाटतं. काय आहे पण ही सापसुळी. हा 2 एक साथ काहीच खतरनाक विषय. वरून कशी वरून वर जाऊन. हा चल. ओके. आणि हे बघा, हे पाण्याचं कुंड आहे. इथलं पाणी प्यायचं असतं. स्वच्छ पाणी आहे. सिद्धेश पाणी पितोय. सिद्धेश दाजी आमचे पाणी भरून आणतात. रायरेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. प्यायचं पाणी तिथं पण ठेवलंय. शुद्ध पाणी बघा किती काहीच. किती क्लिअर आहे पाणी. एवढं क्लिअर पाणी एवढा वर येऊन पिऊ शकतो आपण पाणी. पिऊ शकतो. हे पाणी प्यायला गोर होतं. फायनली पोचतोय आपण तिथं आपल्या महाराजांनी शपथ घेतलेली 16व्या वर्षी. फायनली पोचलो आपल्या डेस्टिनेशनला. सी व्हॉट द व्ह्यू. काहीच इंग्लिश खूप खतरनाक आहे आमचं. काय करू शकतो. काय करू शकतो. मित्रांनो, आतमध्ये काय दर्शन आम्हाला भेटलं नाही तिथं. पण आम्ही महाराजांचं इथं दर्शन घेणार आहे. तर बाहेर आपल्या महाराजांचा पुतळा आहे, तिकडे जायचं आहे आता. हो ना सिद्धेश? चला दाजी, सॉरी. असं देत काय चालताय होत ना. चालतंय. एक साल मुलींना वाटतं लग्न झाले माझं. गडावाल्या पण लग्न सुचते. ओके, फोटो काढायचा इथं आमचा. फोटो काढता मग भेटू. फायनली महाराजांचं दर्शन. आणि हा पुतळा 2022 मध्ये इथं स्थापन झालाय. आणि मित्रांनो, इथं थोडा ब्रेकफास्ट करतोय आम्ही आता. सगळा गोड आहे. अन्न गोड जाईना, आहे ना सिद्धू? सगळं गोड. हवा एवढी थंड आहे नाही तर काय बोलू शकत नाही. चला गाईज नुसतं गाईज बोल. कॅमेरा झूम केल्यानंतर हा दिसतंय थोडं गाईज. हे बघा, इथं आपल्या महाराजांनी शिवलिंग आहे.
त्या शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. ओके चला जाऊया वर आता. चल पण माती बघायला. ते 7 प्रकारची माती बघून आल्यावर आपण 7 प्रकारची माती बघायला जाऊया गाईज. पाऊस आलाय थोडा वेळ थांबूया आणि मग जाऊया. मित्रांनो आम्ही आलोय आता 7 रंगाची माती बघायला त्या ठिकाणी, म्हणजे जिकडे गाव आहे ना तिकडे तुम्हाला मागाशी दाखवलं त्या ठिकाणी. आणि आता लय खतरनाक जोक झालाय. प्रेरणादायी जोक सांगेल तुम्हाला तो. जोक सांग. परी हूं मी. रिद्धी तू सांगशील का आता झालेलं जोक? नको, मी अजून पण असते. हे कसं वाटतं? पराहू मी वाटतंय ते. चांगलं नाही वाटत का? नाही कमेंट करून सांगा. वाटतंय. मुलगी आवडली का तिची कॉपी केली? मुलगी सिद्धेश काय विषय? अरे चला आपलं माती बघू. काहीच माती बघूया आता. हाय होय हाय हाय. ब्लॉग चालू आहे. मराठी बोलायचं. एवढ्या वर बघा काहीच वरेर नाही ती मुंबईतली पुण्यातली असतील. आमचा दादा इथे विचारत होता. बाबा आमचे बाबा बाबा बाबांचा जोक झाला तुम्हाला खाली जाताना सांगतो आम्ही. तो काय आला अर्धा तास जायला कुठं जाऊन यायला. इथून वर हा जाऊ तुम्ही असं, मी इथं बसते. इथून वरती माती बघण्यासाठी. वरती हो गेलेली का? कोयला दिला. कोयला दिला. ओझर डेवाई वाई सातारा. एवढ्या येत ना खतरनाक ठिकाणी जायचंय आम्हाला. इकडे घर बघा ना काहीच. हो नाही ठेवतोय आपण बाई. माती बघायची चला ठेवूया. किती लांब इथून? अर्धा तास जायला लागतो. अर्धा तास पण ठेव आपली प्रेरणा येते मागून. येते का? होय प्रेरणा ताई पळला ताई. आले आले काहीच खूप भटकंती करत आम्ही आलोय आता. एवढं अंतर अजून पार करायचं इथलं. कुठून आलोय आम्ही काय सांगू तुम्हाला. मातीपाशी जाऊया डायरेक्ट, नाही तर परत लेट होईल अजून. मित्रांनो फायनली आम्ही वरती पोहोचलोय, पण आम्हाला अजून माती सापडली नाही. पण आम्हाला इथे 2 तोंडी साप सापडलाय. नाही मिळायला वाटतं का? जिवंत आहे जिवंत आहे ना. हलतोय दाजी ऑन फायर. त्याला आपण रेस्क्यू केलेला आहे, सोडून दिलाय. बघूया आता माती. पाऊस येतोय रिमझिम पाऊस. अतिशय सुंदर असे वातावरण. काहीच फायनली मार्ग सापडला 7 रंगाच्या मातीकडे जाणारा, पण अजून माती सापडली नाही. चला आता माती शोधूया. हा गाईड काय बोलत काय माहिती. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आम्ही. आता आपण पोहोचलोय ज्या ठिकाणी तुम्ही वाट पाहत होता. आतुरतेनं वाट पाहतो आम्ही सगळेच जण. ठिकाण आम्ही पोहोचलोय. हे ठिकाण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही किती कष्ट केले हे आम्हाला माहिती आहे. फक्त जिथं 7 प्रकारची विविध कलरची माती सापडते. कशा कलरची? विविध कलर्सची गाईज. सेवन कलर्स यू नो. नीट दाखव, फोकस करू. ओके फोकस करून सगळी आता माती शोधूया आम्ही. प्रेरणा भाई एवढा अट्टहास केला तर काहीतरी छान झाले. फायदा झालाय आलेल्याचा काहीतरी. इथून तिथून आलो. प्रकारची घ्या माती. चला आता माती शोधूया. आईजी बघा मी हो घेतलाय. कोणता? लाल घ्या कोणीतरी. मी लाल घेते. हा मी हो घेतलाय. कुठला? हा
हो दाखव काहीच ओके अरे चिकन होय ना आपण घेऊन जाऊया काहीच हे बघा काय सी मच्छी इथं वेगळं इथं वेगळं कुठे ओके इथं वेगळं आहे अरे जास्त जास्त घ्या दगड ठेवू आणि झूम हा मग करून zoom करून निसर्ग. दाखवूया अरे हातावर असं काहीच हो का इकडं झाले तो कितीतले इथं किती कलर आहेत तो तिथं समोर हे बघ ओके तिथं वेगळा कलर आहे आणि इथं वेगळा कलर आहे अरे हो इथं ऑरेंज लाल मध्ये पण फरक आहे तो कुठला कलर आहे तो वरती इथं किरी तपकिरी एवढं चालल्यासारखं आहे ना काहीतरी हे झालं हे दगडावर ठेव हा बरोबर दगडावर ठेव काही नदी खोय करा अरे तसंच आहे ते तिकडून मी आले घेऊन लांब लांब ठेव सिद्धू थोडी मी लागतो एक साथ करू द्या आम्हाला माती आधी फायनली काहीच आम्ही सगळं 7 प्रकारच्या माती शोधली आहे ओके बोला तुम्ही हा बोला सांगा आता कलर सांगा 1 हा. 2 3 4 5 6 7 सिद्धेशला अंगणवाडीत एक दोन शिकवलं नव्हती त्यामुळे इथं आम्ही त्याला एक दोन कलरवर एक दोन शिकवतो कलरवर बघा एवढ्या वरती प्रथम एवढ्या वरती कलर आहे तपकिरी कलर हा पिवळा कलर हा राखाडी नाही मध्यम राखाडी हा डार्क राखाडी हा चॉकलेटी ह्यो मातड हिरवा हा हिरवट आणि हा मातीचा हा वेगळाच आहे जरासा हा कुठला टाईप आहे बुरुम टाईप मला वाटतं ते हा आहे ना ते मडकी बिडकी बनवाय घेत असतील मडकी बिडकी का हा बिडकी नाही बिडकी बनवायला घेत फक्त मडकी बनवाय घेतात बघू आता इथं पावसात हात धरायला ठेवला आणि पाणी वापरते प्यायचं पाणी हात धुवाय वापरतात काय यांची खतरनाक आहे चिकट माती यार पण एवढ्या वर बघा ना एवढ्या वरती एवढ्या कलरची माती ते पण सगळ्या एवढ्या आहेत जागी हाच तो निसर्ग एवढा सगळा याच्यात. शिवाजी महाराज अरे ह्यासाठी आम्ही 1 किलोमीटर चाललोय 1 किलोमीटर सगळेजण पावसात भिजलोय 2 किलोमीटर आहे त्यांनी सगळे जण ते पण सांगितलं. सगळे सगळेजण पावसात भिजलोय त्यांना तर आमची आजारी तरी पण आली एवढं लांब आमच्यासाठी वाटत नाही बघून त्यात काय प्रेरणा निम्म्या थांबली होती पण तिला आम्ही म्हणलं माती बघा जायची हा मातीसाठी फक्त या 7 रंगासाठी आपल्याला घेऊन जायचंय कसं घेऊन जाणार तर घेऊन जायचं तर आपल्याला पिशव्या लागणार आता पिशवीत मी फोटो एक हे फोनच्या कवर हा, मध्ये घ्या. त्यात घ्या सगळ्यांच्या मी नाही जरा जास्तीत जास्त घ्या जरा यार की कागद आहे थांबा घ्या करा हा, हा, करा चला मी धरणं छत्रीतून पाऊस येतोय गार लागते केवढा पाऊस आला इकडं आमचे गाईड बघा आमचे गाईड पॅक झाले तिकडं चलो काय जिथं काहीतरी ट्विस्ट आहे तुम्हाला दाखवतो ट्विस्ट काय येतो दाजीबा काय बोलतोय आमचं अहो ओळखलं का कुठून कुठून कुठे ते पण कशासाठी लाल माती लाल नाही 7 रंगाच्या मातीसाठी 7 रंगाच्या मातीसाठी चला आणि ते तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये हा प्रॉपर 7 कलर शोधलेत आम्ही वेळ गेला आमचा थोडा पण काय कष्ट करून शेवटी फळ आलं हाताला आमच्या फळ नाही माती माती आली फळ नाही शेवटी हाताला हाताला माती झाली माती झाली केस पडली चल मित्रांनो फायनली आम्हाला ऊन लागले आणि आता इथं आम्ही एकाला मिस करतोय म्हणजे आमच्या दाजीला हो ना कुणाला कुणाला पहिलवान अजित पाऊस सुरू आहे यांना आम्ही मिस करतोय खूप आले नाहीत अजित भाऊ, तुम्ही आला असता तर इथं खूप मजा केली खूप मजा केली असती शेठ माणूस आलेला नाहीये अहो तुम्हाला लांब जायची गरज पडली नसती एका जागी 7 माती भेटली असती खायला लांब जायला नसतं लागलं शॉर्ट झाला सिद्धू इकडे वाढलं सिद्धू थांब जरा
आता काय गाय सिद्धू अरे काय पडलेला आहे राव आमचा. पडलंय. व्हिडिओ चालू पाहिजे होती आता. लय खतरनाक आलत. फायनली पोचलोय. खाली जायच्या आधी महाराजांचं दर्शन करायला आलोय. इथं मग आपलं राहिलेलं ना थोडस. जय शंभो नारायण. जय शंभो नारायण. बम बम बोले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. महादेवा. जय भवानी. जय शिवाजी. आणि हेच ते आपले पवित्र ठिकाण ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. चला दर्शन झालेले. चला चला आता जाऊया डायरेक्ट खाली. मग भेटूया. चला. महादेव. तर मित्रांनो फायनली घरी पोचलोय आणि पुढचं शूटच तुम्हाला दाखवायला आलं नाही. त्याचं कारण म्हणजे चार्जिंग संपलंय. आणि आत्तापर्यंत जेवढं बघितलं त्याबद्दल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघत राहा. चला बाय बाय. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ.